नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओ जो बनवतो आहे तो ज्यांनी ग्रुप फार्मिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे ग्रुप आहेत आणि ज्यांना हे ग्रुप फार्मिंगमध्ये जे ऑलरेडी आहेत अशांसाठी हा व्हिडिओ आहे. सध्या आज आणि भविष्यात दोन गोष्टीला मागणी चांगली राहणार आहे, फूड आणि फार्मा. तर फूडमध्ये तर आपण आता आहोतच, फार्मामध्ये सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आपण इंटर कल्टिवेशनमध्ये किंवा कल्टिवेशनमध्ये या गोष्टी करू शकतो. आपले जे बांध आहेत त्या बांधावर काही लागवड करू शकतो किंवा आपल्याकडे असलेल्या ज्या जमिनी आहेत ते त्याच्यामध्ये काही मुरमाड किंवा मारान किंवा अशा टेकड्या वगैरे असतील तर त्या ठिकाणी पण आपण काही लागवड करू शकतो. उदाहरणार्थ टेकड्यांवर आहे चिंच, एक लागवडीला योग्य हे आहे. चिंच साधारण आता ग्राफ्टेड येत आहेत. चिंचीच्या मागे आपण एक व्हरायटी पण दिलेल्या आहेत. चिंचीची एक लागवड करू शकतो. चिंचोकाही विकला जातो, चिंचेची सालही विकली जाते. तसंच चिंचेबरोबर काही जर कधी क्षेत्र असं असेल मग त्या ठिकाणी अर्थात ह्या वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. यातले त्यांच्याकडे काय आहेत त्याचा त्यांनी जर कधी व्यवस्थित अभ्यास केला तर मध्ये फक्त आपल्याकडे शतावरी हा उद्योग असा आहे की ज्याला लेबर ओरिएंटेड आहे आणि सध्या लेबरची परिस्थिती पाहता, मजुरी जी आपण देतो ती पाहता अशा गोष्टींकडे वळणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी कमीत कमी मजुरीत आणि कमीत कमी लागवडीत, उदाहरणार्थ आपण सोयाबीन वगैरे किंवा तूर वगैरे जी करतो तर आपल्याला तो क्रॉप दरवर्षी आपल्याला ती लागवड करून किंवा दरवर्षी नवीन बी आणून म्हणजे ती पुन्हा जमीन तयार करणे वगैरे ह्या प्रोसेस आपण करत राहतो. त्याऐवजी समजा आपण इसेन्शियल ऑइलमध्ये उतरलो, सिट्रोनिला आहे, गवती चहा आहे, निलगिरी आहे, कापूर आहे, एक कुकर आहे. त्या कुकरमध्ये आपण बऱ्याच गोष्टींची तेलं काढू शकतो. एक एक्सट्रुडर लावला म्हणजे आपण ती निंबोळीचंही तेल काढू शकतो. इडेबल आणि नॉन इडेबलमध्येही आपण उतरू शकतो. आपल्या परिसरामध्ये बऱ्याचशे कडुलिंबाची झाडं आहे, काही ठिकाणी करंज आहे तर त्याचंही तेल काढू शकतो. आणि याच्यामध्ये निंबोळीच्या तेलाला मागणी चांगली आहे. जर कधी त्याच्या नॉर्म्स वापरून जर कधी आपण तेल काढलं तर निंबोळीचं तेलला एक्सपोर्ट म्हणजे चांगलं पोटेन्शियल आहे, एक्सपोर्टही करू शकतो. करंज वगैरे हे आपण करू शकतो. त्यालाही आयुर्वेदात आणि याच्यात मागणी आहे. आता जे ऑर्गॅनिकमध्ये जे ज्या कंपन्या उतरत आहेत त्यांना नीम तेल, करंज वगैरे यांची गरज भासतेच आहे. तसंच काही कोकण परिसरामध्ये उंडीची झाडं आहेत. उंडीच्या झाडाच्या तेलाला मागणी चांगली आहे, ती आपण करू शकतो. फक्त एवढंच आहे ती ग्राफ्टेड नसल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. पण अशा ज्या जमिनी आहेत की ज्या ठिकाणी त्याला माकडांचा त्रास नसेल तर अशा जर कधी ज्या ठिकाणी आता माकडांचा त्रास आहे त्या ठिकाणी अशा लागवडी करू शकतो. कापूर आहे, निलगिरी आहे, गवती चहा आहे. याला कुठली गुरंही तोंड लावत नाहीत आणि माकडंही तोंड लावत नाहीत. आणि याच्यापासून एक इसेन्शियल ऑइल आहे की ज्याला मागणी प्रचंड आहे. त्यामुळे आपण त्यातही उतरू शकतो. ह्या वेगवेगळ्या काही औषधी वनस्पती ज्या आहेत त्याची आपण लागवड करू शकतो. उदाहरणार्थ इकडे सर्पगंधा आहे, इकडे अश्वगंधा आहे. अश्वगंधा हे रब्बीचं पीक आहे. रब्बीनंतर आपलंच बी आपण सिक्युअर करायचं, पुढच्या वर्षी आपल्याला पुन्हा त्याची लागवड करता येते. सर्पगंधा आहे 18 महिन्याचं, अश्वगंधा जसं 6-7 महिन्याचं पीक आहे, सर्पगंधा हे 18 ते 20 महिन्याचं क्रॉप आहे. त्यामध्ये त्यालाही मागणी चांगली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे नॉन पेरिशेबल आहे, खराब न होणार आहे. तुम्ही काही काळ त्याचं म्हणजे धुवून वाळवून ठेवलं तर तुम्ही त्याचं संगोपन करू शकतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जर कधी त्यांनी अभ्यास करून ह्याच्याबरोबर फक्त एकच महत्त्वाचं आहे, आपल्याकडे प्रोसेस इंडस्ट्री नसल्यामुळे आज आपण अडचणीत आहोत. त्यामुळे प्रोसेस इंडस्ट्री ही जर कधी त्या ग्रुपमध्ये त्यांनी जर कधी निवडून हे केल्यात तर ह्यांना प्रोसेस इंडस्ट्री जर कधी त्यांनी स्वतः उभ्या केल्यात, त्याला शासकीय अनुदान आहेत,
ग्रुपमध्ये त्याला आणि ज्याच्याकडे जशा जमिनी असतील टप्प्याटप्प्याने तुम्हाला कन्व्हर्शन करता येतं. एकदा गवती चहाचं जे आहे किंवा याच्या ठराविक प्रजाती ठराविक ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणाहून जर कधी तुम्ही त्याचं बेणं आणलं तर त्याला तुम्हाला रिझल्ट चांगले आहेत. अशा ठिकाणाहून ते आणून त्याची लागवड करून त्याचंच मल्टिप्लिकेशन करायचं. एकदा गवती चहा लावला तर तो 5 ते 6 वर्ष चालतो. सिट्रोनिलाही 5 ते 6 वर्ष चालतं. कापडाचं झाड तुम्ही 30-40 वर्ष वापरू शकतात. निलगिरीचं झाड तुम्ही 30-40 वर्ष तुम्ही त्यापासून तेल काढू शकतात. निलगिरीतही 3 प्रकार आहेत. त्यातली सिट्रेडोरा जी आहे ती उत्तम तेल देणारी आणि तिला दरही चांगला मिळतो. आणि अशा बऱ्याच वनस्पती आहेत आपल्याकडे की ज्या आपण तण म्हणून टाकतो. मी मागे एक दिलेलंच आहे लव्हाळ म्हणून, जे नदीत उगवतं किंवा आपल्या शेताच्याही बांधावर किंवा नाल्याच्या काठावर उगवणारी जी वनस्पती आहे त्यापासूनही तेल निघतं. त्यालाही मागणी चांगली आहे. तरी याचा त्यांनी विचार करावा. त्यांना त्यामध्ये काही जर कधी मार्गदर्शन हवं असलं तर त्यांनी हा माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे, याच्यावर मेसेज करावा. मेसेज असला म्हणजे मी तो केव्हाही पाहू शकतो आणि मग मी त्याला रिप्लाय करून मग मी त्यामध्ये तुम्हाला हवं ते तसं मार्गदर्शन करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेल देणार आहोत की कुठल्या याच्यापासून किती तेल निघतं, म्हणजे ज्या इडेबल आणि नॉन इडेबल जे सीड्स आहेत त्यापासून आपल्याला कुठल्या सीडपासून किती तेल मिळतं आणि त्याचे सध्याचे जे दर आहे हे दर फ्लक्च्युएट असतात. पण त्यामुळे एक सध्याचा दर आहे त्याच्यामध्ये त्याचं आपण एक ॲनालिसिस करून त्याचाही एक व्हिडिओ बनवणार आहोत. तसंच इसेन्शियल ऑइलचाही आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यावर एक व्यवस्थित अभ्यास माझा चालू आहे. त्याची माहिती काढणं चालू आहे. विद्यापीठांकडे कुणाकडे कुठल्या जाती संरक्षित आहेत ज्या आपल्याला लागवडीला योग्य आहेत, ही माहिती मिळाली की ते सुद्धा व्हिडिओ आपण हे करणार आहोत. धन्यवाद. वाटल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या, जेणेकरून आपण या ओल्या दुष्काळातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचाच आहे. शासकीय पातळीवर जे होईल ते होईल, पण आपल्या वैयक्तिक पातळीवर आपण जे करू शकतो ते आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.